अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपलं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांची नवीन मंत्रिमंडळाची टीम किती यशस्वी झाली हे मी आज आपणास सांगणार आहे. काही खूपच दर्जेदार, काही जणांनी चांगलं काम केलं अपेक्षेपेक्षा, पण काही जणांना सुधारणा करण्याची वेळ आहे असं म्हणण्याची वेळ आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे अधिवेशनं होतात त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सगळ्यात जास्त मोठ्या कालावधीचं असतं. यावेळेसचं अधिवेशन 23 दिवसाचं होतं. विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होती. पण दुसरीकडे जमेची बाजू म्हणजे भलेही नवीन मंत्रिमंडळ आहे, अनेक जण नवीन मंत्री म्हणून पहिल्यांदा उत्तर देत होते, पण त्यापेक्षाही सरकार बहुमतीत आहे. त्यामुळे फारशी अडचण होणं हे अपेक्षित नाही आहे. कारण की विरोधकांचा आवाज कमी आहे. दुसरीकडे सत्ताधारी बाकावरचेच आमदार जर जास्त तारांकित किंवा लक्षवेधीमध्ये विचारत असतील, तर स्वतःच्याच मंत्र्यांची कोंडी किती करतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगले परफॉर्म जर करायचं म्हटलं तर कुणी केला याविषयी एक ॲनालिसिस जर केलं तर या संपूर्ण बजेटमध्ये च्या सेशनमध्ये जे दिसून आलं त्यामध्ये प्रकाश आंबेडकर जे कोल्हापूर जिल्ह्यात नेतात, कोल्हापूर पालकमंत्रीपद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य खातं त्यांच्याकडे आहे. आरोग्य खातं हे अतिशय सर्वसामान्य जनतेशी निगडीत आहे. शहरी आणि ग्रामीण भागाशी अनेक लोकप्रतिनिधींचे प्रश्न या विषयाशी संबंधित असतात. त्यामुळे जो आरोग्यमंत्री होतो तो काही ना काहीतरी कायम चर्चेत असतो, कुप्रसिद्धीमध्ये असतो. मागच्याच वेळेसचं जर गव्हर्नमेंटमधले म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आरोग्य खाते तानाजी सावंतांकडे होतं, त्यावेळेससुद्धा आपणास माहीत आहे की प्रचंड मोठे वेगवेगळे आरोप झाले होते. मोठे मोठे भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली होती. तुर्तासरी प्रकाश आंबेडकरांवर असे कोणतेही आरोपाला सामोरं जावं लागलं नसलं तरी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची वर्णी आणि त्यातही आरोग्यासारखं सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे संवेदनशील स्वरूपामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. पहिल्यांदाच थेट कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी मोठी होती. अर्थात काही प्रश्नाला राज्यमंत्री म्हणून मेघना बोर्डीकरांनी सुद्धा उत्तरं चांगली दिली. पण स्वतः प्रकाश आंबेडकरांचं यातलं जे अधिवेशनातलं पहिलं अधिवेशन म्हणून त्यांचं जे मंत्री म्हणून जे काम पाहत होते त्यावेळेस त्यांचं जे प्रशासकीय कामकाज आहे अधिवेशनातली ती अतिशय चांगली झाली. दुसरा मुद्दा उपस्थित जो राहिला तो म्हणजे वेगवेगळे चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी उत्तरं जी दिलेली आहेत. म्हणजे अर्थसंकल्पीय अनुदानाच्या ज्या मागणींवरची पुरवण्याची जी चर्चा सुरू होती त्यालाही चांगल्या स्वरूपामध्ये सांगितण्यात आलेले लक्षवेधी असतील, तारांकित असतील, यालासुद्धा त्यांनी चांगली उत्तरं दिली गेली. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकामसारखं एक महत्त्वाचं खातं, भलेही त्यांची आमदारकीची टर्म झाले असल्या तरीसुद्धा थेट त्यांच्याकडे ज्या पद्धतीने सार्वजनिकसारखं हेवी वेट खातं मिळालं आणि थेट जबाबदारी जी दिली गेली तीसुद्धा त्यांनी उत्तमरित्या सांभाळली असं म्हणावं लागेल. कारण की सार्वजनिक बांधकामसुद्धा आरोग्य खात्यासारखंच सर्वसामान्यांशी थेट निगडीत आहे. म्हणजे त्यात भलेही लोकांचा वन टू वन थेट संपर्क हा त्या खात्याशी नसला तरी रस्त्यावरनं जाताना ग्रामीण भागामध्ये असेल किंवा राज्य सरकारच्या अनेक रस्ते आहेत, इथे कायम प्रश्न चर्चेला येतो, भ्रष्टाचार चर्चेला येतो. अशा स्वरूपामध्ये हे महत्त्वाचं खातं शिवेंद्रराजे भोसले यांनी या अधिवेशनामध्ये अतिशय उत्तमरित्या प्रश्न जे आहेत त्याला उत्तर देताना सामोरं गेल्याचं दिसून येतं. तिसरं आहे की जयकुमार गोरे हे सुद्धा पहिल्यांदाच आले. ग्रामविकासारखं अतिशय वजनदार असं खातं आणि जे ग्रामीण भागाशी निगडीत सर्व लोकप्रतिनिधींशी अनेक प्रश्न याच्याशी निगडीत होते. अर्थात जयकुमार गोरेंवर या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने आरोप झाले, मुख्यमंत्री त्यांच्या समर्थनात ज्या पद्धतीने आले, ह्या सगळ्या घडामोडीत पाहता जयकुमार गोरे या काही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत दिसत होते. ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोपांची फैरी झडत होत्या, माध्यमांमध्ये बातम्या सुरू होत्या, अशा परिस्थितीत जयकुमार गोरे यांनी सुद्धा बऱ्यापैकी काम केल्याचं दिसून येतं, कामकाजामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम असेल किंवा ग्रामविकास खातं असेल, या मंत्र्यांना फार मोठ्या एक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. कारण की अनेक प्रश्न जे आहेत लोकप्रतिनिधींचे ते इथले जटिल आहेत आणि या मंत्र्यांना मात्र त्याला सामोरं जाताना अधिक एक प्रिपरेशन म्हणावं लागेल किंवा जी एक तयारी करावी लागणार आहे. कारण की हे आव्हानं फार मोठ्या प्रमाणात असणार आहेत. जर अजून काही अन्य मंत्र्यांचा विचार करायचा म्हटलं तर राज्यमंत्र्यांमध्ये सुद्धा जर विशेष उत्तर जे खास चांगली दिली आणि जे अपेक्षेपेक्षाही अधिक चांगलं काम केलं त्यामध्ये गृहराज्यमंत्री म्हणून
दोन्ही म्हणजे पंकज भोयर असतील किंवा योगेश कदम असतील यांना महत्त्वाचं एक स्थान द्यावं लागणार आहे. कारण की एका बाजूला होम मिनिस्ट्री हे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे, दुसरीकडे राज्यमंत्री शहरी आणि ग्रामीण असे पंकज भोयर आणि योगेश कदम यांच्याकडे डिवायडेडमध्ये आहे. पण अनेक प्रश्न जे आहेत त्याला उत्तर देण्यात आली. दिशा साली यासारखं प्रकरण असेल किंवा अनेक मुद्द्यांवरनं विरोधकांचीच कोंडी करण्याचं काम एक यशस्वीरित्या योगेश कदम यांनी केल्याचं दिसून येतं. अनेक माध्यमांकडून उलटेसुलटेसुद्धा ज्यावेळेस विधिमंडळामध्ये हे राज्यमंत्री म्हणून येत होते त्यावेळेस त्यांना चांगलं उत्तर देताना दिसत होते आणि फ्लोअरवरसुद्धा म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम केल्याचं दिसून आलं. राज्यमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर जे आहेत त्यांनी आरोग्य असेल, MSRDC असेल, पाणी पुरवठ्यासारखं खातं असेल ते सुद्धा याला फार चांगली दर्जेदार उत्तरं दिली. अपेक्षापेक्षा जास्त म्हणजे एकतर महिलांमध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, पण 2014च्या सरकारमध्ये ते मिनिस्टर होत्या. राज्यमंत्री म्हणून यावेळेस पहिल्यांदा संधी मिळालेल्या माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांच्यापैकी चांगलं परफॉर्म करेल का अशी एक वेगवेगळी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात होती. पण मेघना बोर्डीकरांचं सुद्धा अतिशय चांगलं कामकाजामध्ये सहभाग दिसला होता आणि त्यांची प्रश्नांची उत्तरंसुद्धा अधिक चांगली देताना दिसले. इवन नगरविकास राज्यमंत्री म्हणून सुद्धा माधुरी मिसाळ यांनी सुद्धा चांगल्यापैकी काम केल्याचं दिसून आलेलं आहे. पण माधुरी मिसाळ यांना स्वतःची छाप वाढवण्यासाठी अजून मेहनत करताना दिसावी लागेल. कारण की अधिवेशनाच्या कालावधीमध्ये नगरविकाससारखं अतिशय सेन्सिटिव्ह खातं जे आहे, कारण की शहरी भाग अशी निगडीत आणि शहरं ज्या पद्धतीने विस्तारत आहेत, तिथले प्रश्न ज्या पद्धतीने विस्तारत आहेत, यामुळे या खात्यामध्ये अधिक जटिलता आहे आणि प्रश्नसुद्धा स्क्वेअर फुटाचे आहेत, वेगवेगळे इश्यू आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीसुद्धा इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, आर्थिक लागेबंदीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. अशा परिस्थितीमध्ये या खात्यामध्ये अधिक न्याय देताना माधुरी मिसाळ यांना पुढच्या कालावधीमध्ये अधिक मेहनत करावी लागणार आहे असं म्हटलं जातं. इतर जे मंत्री आहेत मुळात पहिल्यांदा याआधी 2014 असेल, 2019 असेल किंवा नंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असलेलं सरकार असेल यामध्ये मंत्री होते. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स त्या तुलनेने कायम जो आहे तो तसंच राहिलेला आहे. इंद्रनील नाईक हे यांच्याकडनं सर्वाधिक अपेक्षा मात्र होत्या, मात्र या अधिवेशनामध्ये इंद्रनील नाईकांकडनं फारसा स्कोप त्यांना दिसला नाही आणि त्यांची छापही त्या तुलनेने पडलेली दिसली नाही. या आशिष जयस्वाल अर्थात त्यांच्याकडे वित्त खातं होतं, पण अजित पवारच बहुतेक मोठ्या ज्या चर्चा आहेत किंवा बजेटच्या संदर्भातल्या काही महत्त्वाचे चर्चा होत्या त्याला उत्तर देताना दिसले. त्यामुळे आशिष जयस्वालांना सुद्धा मर्यादा राहिली. पण पुढील कालावधीमध्ये मात्र काही मंत्र्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण की पहिलं अधिवेशन होतं सरकारच्या स्थापनेनंतरनं की ज्याच्यामध्ये मंत्र्यांचे पोर्टफोलिओ वाटप झाले होते, खाते वाटप झाले होते, बहुमत आहे, विरोधी पक्ष नेते नाही आहेत. यामुळे या अधिवेशनामध्ये तसं पाहिलं तर फारशी अडचण येणं हे अपेक्षित नव्हतं. पण पावसाळी अधिवेशन जे 30 जूनला असणार आहे त्यावेळेस मात्र या सगळ्याच मंत्र्यांना अधिक प्रिपेअर व्हावं लागणार आहे. अनेक प्रश्न तोपर्यंत वाढतील, त्यांचा आवाका किती आहे तेही समजून येणार आहे. तुर्तास तरी देवेंद्र फडणवीसांची जी या नव्या सरकारची जी टीम आहे ती यशस्वी होताना दिसते. प्रचंड या टीमवर दबाव पण असणार आहे पुढच्या कालावधीमध्ये, कारण की राज्याच्याच मुख्यमंत्र्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या विषयाची मांडणी केली, म्हणजे संविधानासारखा विषय असेल, पानिपतचा युद्धाचा मुद्दा असेल, नंतरनं अंतिम आठवड्याला गृह खात्याच्या विभागाला दिलेली उत्तरं असतील, हे पाहता देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्याच्या टीममध्ये काम करताना इतर मंत्र्यांना अधिक प्रिपेअर होणं तितकंच गरजेचं असणार आहे आणि तशा स्वरूपाचं मोठं आव्हान या सर्व मंत्र्यांवर असणार आहे हे मात्र निश्चित. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.